नमस्कार. आजची माहिती रोगप्रतिकारक क्षमता, आपली इम्युनिटी पॉवर कशी काम करते, आपलं शरीर मायक्रो लेवलला जाऊन कसे कार्य करते याबद्दल घेऊ. ही माहिती डॉक्टर लाजपतराय मेहरा, फाउंडर ऑफ न्यूरोथेरपी यांनी अभ्यास करून मेडिकल फिजिओलॉजी बुक गायटन अँड होल 11th एडिशन याचा अभ्यास करून व नंतर त्यावर शोध करून व संशोधन करून काही माहिती अति महत्त्वाची माहिती ही दिली आहे त्यांच्या बुकमध्ये. ही माहिती मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी संजय सालकर 2012 पासून न्यूरोथेरपी प्रॅक्टिस करतोय. तसेच 2 वर्षापासून नॅचरोपॅथी आणि मेडिकल न्यूट्रिशन थेरेपीची प्रैक्टिस करतोय. बोन मैरो से निकलने के बाद ग्रैनुलोसाइट्स की आयु रक्त के प्रवाह से 4 से 8 घंटे मात्र होती है, पर ये जब टिश्यू के अंदर घुस जाती है और टिश्यू में रहे तो इनकी आयु 4 से 5 दिन तक बढ़ सकती है. घोर इन्फेक्शन के समय ये जल्दी ही उस भाग में पहुंचकर बाहरी कीटाणुओं से लड़ने लगती है और लड़ते हुए मर जाती है. तब इनकी आयु चंद घंटों की ही होती है. हे जे ग्रॅन्युलोसाइट आहेत ते जेव्हा बोन मॅरोमधून निघतात तेव्हा त्यांचे आयुष्य हे फक्त 4 से 8 घंट्यापर्यंत असतात आणि जर हे टिश्यूमध्ये आतमध्ये घुसले तर ह्यांचं आयुष्य हे 4 ते 5 दिवससुद्धापर्यंत राहू शकतं. पण शरीरात जर इन्फेक्शन जास्त वाढलं किंवा कीटाणूंनी जास्त लढा केला तर हे बाहेर निघतात आणि त्यांच्याशी कीटाणूशी फायटिंग करतात आणि स्वतः पण मरतात. आणि ह्याच्यामध्ये ते खूप काही क्षणापुरती, काही चंद घंटों के ही, काही तासापुरती ते जिवंत असतात. मोनोसाइट की आयु रक्त में 10 से 20 घंटे मात्र होती है, पर ये घूमते हुए जब टिश्यू में लग जाते हैं तो इनकी आयु महीनों या वर्षों तक लंबी हो जाती है. फिर कोई इन्फ्लेमेशन आने पर ये सेल ज़रूरत पड़ने पर अपने आप को टिश्यू से अलग कर लेती है, आक्रमणकारी कीटाणुओं को मारते हैं एवं खुद भी मर जाते हैं. जे मोनोसाइट असतात त्यांची आयु रक्तामध्ये 10 ते 20 तासापर्यंत हे जिवंत राहतात. पण हे फिरत फिरत जेव्हा टिश्यूमध्ये घुसतात तेव्हा त्यांचं आयुष्य हे महिन्यापर्यंत किंवा वर्षापर्यंतसुद्धा ते जगू शकतात. पण जेव्हा शरीरामध्ये इन्फ्लेमेशन येतं तेव्हा जेव्हा शरीराला गरज वाटली तेव्हा ते बाहेर निघतात आणि त्या कीटाणूला मारून टाकतात आणि स्वतःसुद्धा मरतात. लिम्फोसाइट्स की आयु महीनों या सालों तक ही है. ये लिम्फ की फ्लूइड में घूमते हुए रक्त के प्रवाह में मिल जाती है. फिर कुछ घंटों में वे रक्त से निकलकर टिश्यूज़ के अंदर घुस जाती है. फिर दोबारा लिम्फ्स में गुजरते हुए फिर रक्त के अंदर आ जाती है. इसी तरह महीनों या सालों तक घूमते रहते हैं. इनकी आयु उस पर निर्भर है कि शरीर को इनकी कितनी आवश्यकता आहे. लिम्फोसाइटचं जगणं हे काही महिन्यापर्यंत किंवा काही वर्षापर्यंत असतं आणि हे लिम्फॉइडच्या ज्या फ्लुइड आहे त्याच्यामध्ये फिरता फिरता ते रक्तामध्ये जातं. रक्तामध्ये ट्रॅव्हल करता करता नंतर काही तासापुरती राहतं. नंतर रक्तातून काही तासानंतर ते रक्तामधून निघून टिश्यूजच्या आतमध्ये घुसतं. नंतर परत पुन्हा ते लिम्फ जे फ्लुइड आहेत त्याच्यामध्ये पास होतं. नंतर पुन्हा ते रक्तामध्ये ट्रॅव्हल करतं. असं ही सायकल ती करत राहते. असं करत करते काही महिन्यापर्यंत किंवा काही वर्षापर्यंत लिम्फोसाइट हे लिम्फमध्ये जिवंत राहतात. आणि ह्यांचं जे आयु आहे, त्यांचं जे जगणं आहे ह्याच्यावर निर्भर आहे का शरीराला किती आणि कधी आवश्यकता आहे ह्याच्यानुसार ते जगतं. ध्यान रहे कि ग्रैनुलोसाइट्स में मुख्यतः न्यूट्रोफिल्स बहुत बलवान सेल है जो रक्त के प्रवाह में किसी भी आक्रमणकारी बैक्टीरिया या वायरस को मार सकते हैं. मोनोसाइट्स रक्त में इनसे कमज़ोर है. वे रक्त के प्रवाह में तो किसी बैक्टीरिया या वायरस से नहीं लड़ सकते, पर जब वे टिश्यू में पहुंच जाते हैं तो अपने आप को फुलाना शुरू कर देते हैं. यहाँ तक कि 5 गुना या 80 माइक्रोमीटर तक इनका साइज हो जाता है और उनके अंदर भारी मात्रा में लाइसोसोम्स भर जाते हैं.
जिसके कारण वे इतने बलवान हो जाते हैं कि टिश्यूज़ के अंदर किसी भी बीमारी के आक्रमणकारी को मार सकते हैं। तब इन मोनोसाइट सेल्स को मायक्रोफेजेस कहा जाता है। आता इथे लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे, जे ग्रॅन्युलोसाइट आहे त्यामध्ये मुख्यतः कोण आहे? न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल हे रक्तामध्ये ट्रॅव्हलिंग करत राहतात. त्यावेळेस जर तिथे रक्तामध्ये जर बॅक्टेरिया व्हायरस असेल तर तिथे त्यांना मारण्याची पूर्ण ताकद न्यूट्रोफिलकडे असते. आणि जे मोनोसाइट असतात ते रक्तामध्ये थोडे कमजोर असतात. ते जर टिश्यूमध्ये गेले तर तिथे त्यांची ताकद वाढली जाते. ते रक्तामध्ये कोणाला बॅक्टेरिया व्हायरसला नाही मारू शकत. पण मोनोसाइट जर टिश्यूमध्ये असतील तर तिथे ते स्वतःला फुगवतात, म्हणजे स्वतःला अजून स्ट्रॉंग बनवतात. ते स्वतःच्या 5 पटीने मोठे होतात, म्हणजे 80 मायक्रोमीटरपर्यंत त्यांची साईज वाढते, म्हणजे एवढे ते पॉवरफुल होतात. मग तिथे जर बॅक्टेरिया व्हायरस आले तर ते त्यांना मारून टाकतात, कारण की त्या जे फुलवतात ना शरीर त्याच्यामध्ये लायसोझोम नावाचं एन्झाईम असतं. ते त्यांना ताकदवर बनवतं आणि जे कुठलेही बॅक्टेरिया व्हायरस असतं त्यांना ते मारण्याची पॉवर त्यांच्याकडे असते. आणि ह्याच मोनोसाइटच्या सेलला असं करण्याला मायक्रोफेजेस सांगितलं जातं. मोनोसाइट्स के मैक्रोफेजेस तथा न्यूट्रोफिल्स किसी भी आक्रमणकारी कीटाणु को निगलकर समाप्त कर देते हैं, जिसे फैगोसाइटोसिस कहते हैं. ध्यान रहे कि इनको इतना ज्ञान होता है कि कोई भी सेल बाहर से आया हुआ है या शरीर का अपना है. यही नेचर की कृपा है कि इन्हें इस बात का पूरा ज्ञान, पूरा नॉलेज है. अन्यथा ये अपने ही शरीर के सेल्स को खा जाते. पर ऐसा नहीं होता, जिसके कई कारण हैं. पहला यह कि इन्होंने जिन सेल को खाना है उनके ऊपर की जिल्द यानी बाहरी परत रफ अर्थात खुरदरी होनी चाहिए. शरीर के टिश्यूज़ की प्राकृतिक परतें अक्सर मुलायम ही होती है, सो ये उन्हें नहीं खा सकते. मोनोसाइट आणि न्यूट्रोफिल ह्यांचं काय असतं, ते जे पण आक्रमणकारी कीटाणू असतात त्यांना पूर्ण मारण्याची ताकद ही ह्यांच्याकडे असतात. त्याला फॅगोसाइटोसिस सांगतात. आणि इथे लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे, ह्यांना मोनोसाइट आणि न्यूट्रोफिलला एवढं ज्ञान असतं, एवढं नॉलेज असतं का कुठला सेल शरीराचा आहे किंवा कुठला सेल शरीराच्या बाहेरचा आहे हे ओळखण्याची ताकद ह्यांच्याकडे नेचरनी, निसर्गाकडे दिलेलीच आहे. त्यामुळे ह्यांना जर असं नसतं तर बाहेरचा सेल किंवा आतला सेल ह्यांना आपल्या शरीराने मारलं असतं. पण असं नाही होत, कारण की ह्याची पूर्ण नॉलेज ही शरीराकडे आहे, इम्युनिटी पॉवरकडे आहे. हे कसं ओळखलं जातं? ह्याचे भरपूर सारे कारणं आहेत. एक कारण म्हणजे जे बाहेरून आलेले किटाणू असतात ह्यांची जी वरती लेयर असते ती खुरदुरी म्हणजे रफ असते, जरा खडबडीत असते. मग त्यांना समजली खडबडीत लेयर आहे म्हणजे बाहेरचा किटाणू किंवा बाहेरचा सेल आहे, मग त्यांना ते मारून टाकतात. आणि जी आपली स्वतःची प्रकृतीने जी नेचरने बनवलेली जी सेल आहे ते वरची लेयर ही मुलायम असते. त्याच्यामुळे त्यांना समजतं का हा आतला सेल आहे आणि कुठला बाहरचा सेल है. दूसरा, शरीर के हर सेल के ऊपर एक प्रोटेक्टिव प्रोटीन का कवच होता है जो उन्हें बचाता है. पर पुरानी और मरी हुई टिश्यूज़ की सेल के ऊपर यह रक्षात्मक कवच नहीं होता, सो उन्हें ये आसानी से निगल जाते हैं, पर नए सेल पर ये हमला नहीं करते. दुसरी गोष्ट म्हणजे असं का जे सेल असतं त्याच्यावर प्रोटेक्टिव्ह लेयर असते. प्रोटेक्टिव्ह लेयर त्याला प्रोटेक्टिव्ह प्रोटीन बोलतात. ती कवच असतं, तर ते आपल्याच इम्युनिटीपासून वाचवतं. त्याला ते आपले सेल खात नाही. आणि जे जुने टिश्यूज आहेत, जे बॉडीमध्ये आपलेच पण जुने टिश्यू आहेत किंवा जे मेलेले टिश्यू आहेत त्याच्यावरती ते कवच नसतं, प्रोटेक्टिव्ह प्रोटीनचं कवच नसतं. त्याच्यामुळे ते त्यांना खाऊन टाकतात. पण जे नवीन सेल येतात त्यांना आपले सेल नाही मारत, कारण की त्याच्यावरती मुलायम कवच असतं. त्याच्यामुळे उदाहरणार्थ पाऊस पडत आहे ना, आपण रेनकोट घातल्यामुळे आपल्यावर प्रोटेक्टिव्ह आपल्याकडे प्लास्टिक आलं, त्याच्यामुळे आपण भिजणार नाही. आणि नंतर जर तेच जेव्हा म्हणजे जे सेल टिश्यूज खराब होतात किंवा मरतात त्याच्यानंतर त्यांना स्वतः सेल खाऊ शकतात, रक्षात्मक फौज खाऊ शकते. तसंच जेव्हा आपला रेनकोट किंवा छत्री जुनी होते तेव्हा त्याच्यातून पाणी गळतं आणि आपण भिजतो. त्याच पद्धतीने हे काम करतं.
तीसरा, इन WBCs में एक खास क्षमता है जिससे वे अपने शरीर की सेल को पहचान पाती है। यही कारण है कि ये उन्हें नहीं खाते, जबकि बाहर से आए हुए कीटाणु की जिल्द रफ होती है, वहाँ उन पर यह प्रोटेक्टिव प्रोटीन नहीं होती। ये मैक्रोफेज के सेल्स इलेक्ट्रिकली चार्ज होते हैं, जिसके कारण वे उन बाहरी सेल्स के साथ चिपक पाते हैं और उन्हें निगलकर समाप्त कर देते हैं। तिसरी पद्धत आहे जे WBC आहेत, ह्याच्यामध्ये काहीतरी खास क्षमता आहे नेचरने दिलेली। त्यांना समजलं जातं आहे का ही कुठली बाहेरून आलेला कीटाणू आहे का आपल्या आतलाच शरीरातलाच सेल आहे। तर जे बाहेरून येतात कीटाणू, त्यांची जी स्किन असते, वरची जे लेयर्स आहे ती रफ असते आणि त्यांच्यावर प्रोटेक्टिव्ह प्रोटीन नसतं, ह्याच्यामुळे त्यांना ओळखलं जातं। प्लस जे मॅक्रोफेज होतं, मॅक्रोफेज जे आपले जे सेल्स असतात त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकली चार्ज असतं, म्हणजे काही ते त्यांच्यामध्ये एक इलेक्ट्रिक करंट असतो आपले जे सेल असतात त्याच्यामध्ये। तर ते सेल इलेक्ट्रिकली चार्ज असतात, त्याच्यामुळे काय होतं, जे आपले सेल असतात ते बाहेरचे कीटाणू असतात त्यांना जाऊन चिपकतात। चिपकल्यामुळे तिथे लायसोझोम सोडतात आणि त्यांना ते मारून टाकतात। उदाहरणार्थ, एखादा पालतू कुत्रा आहे किंवा तो एखादा घराचे रक्षण करत आहे, तर जर त्या घरातली व्यक्ती कोणी आलं तर त्याला भुंकत नाही किंवा चावत नाही। ती जर बाहेरची व्यक्ती असेल, अनोळखी व्यक्ती असेल, तर त्याच्यावर जास्त कुत्रा भुकतो किंवा त्याला चावतो। ठीक आहे, तसंच काही इलेक्ट्रिकल चार्ज असतात सेल, जसं उदाहरणार्थ बघितलं जसं मॅग्नेट असतं, मॅग्नेटिक चार्ज असतो, पण त्याच्या संपर्कात जर लोखंड आलं, लहान लोखंड आलं, तर ते लोखंड त्या लोहचुंबकाला चिपकतं। त्याच पद्धतीने जे सेल असतात, इलेक्ट्रिकल चार्ज असतात, ते जर बाहेरून कीटाणू आलं असं तर बाहेरचे कीटाणू त्याला चिपकतात ना, मग चिपकल्यावर ते सेल त्याला मारून टाकतात। यही तो हमारी इम्यूनिटी का एक तरीका है जिससे कि मनुष्य जिंदा है और हमारा शरीर इन बैक्टीरिया इत्यादि के एंटीबॉडीज बनाने सीख लेता है और इन्हें समाप्त कर देता है। न्यूट्रोफिल्स और मैक्रोफेजेस के सेल के अंदर लाइसोसोम्स नामक अंग है जो बाहरी कीटाणु को मारने के लिए करीब 40 प्रकार के एंजाइम तक बना सकते हैं, एवं मैक्रोफेजेस लाइपेज यानी फैट्स को पचाने वाले एंजाइम बनाकर बैक्टीरिया की सख्त जिल्द को गालकर उसे निगलने लायक नर्म बनाकर निगल जाते हैं या समाप्त कर देते हैं, जैसे कि टीबी के बैक्टीरिया। हीच तर आपल्या शरीराची एक खूप पॉवरफुल अशी ताकद आहे, इम्युनिटीची पॉवरफुल, त्याच्यामुळेच आपण जिवंत आहोत। जेव्हा पण आपल्या शरीरावर बॅक्टेरियाचा हल्ला असतो तेव्हा त्याच्यामुळेच आपलं शरीर हे अँटीबॉडीज बनवतं, अँटीबॉडीज बनवणं शिकतं आणि नंतर अँटीबॉडीज बनवल्यानंतर ते त्या बाहेरच्या कीटाणूला समाप्त करतं। आपल्याकडे जे न्यूट्रोफिल आहेत, मॅक्रोफेजेस आहेत, त्यांच्या आतमध्ये लायसोझोम नावाची वस्तू असतं। तीच लायसोझोम नावाची वस्तू त्या बॅक्टेरिया व्हायरसला मारण्यासाठी हत्यार आहे, मुख्य हत्यार आहे। आणि तेच लायसोझोम जवळजवळ 40 प्रकारचे एन्झाईम्स बनवतं। आणि तसेच मॅक्रोफेजेस लायपेज नावाचं असतं, त्याच्यामध्ये फॅट्स पचवण्याची ताकद असतं, जे खूप स्ट्रॉंग, खूप बॅक्टेरिया व्हायरस खूप पॉवरफुल असतात, त्यांची जी वरची लेअर असते ती मारता येत नाही। तर हे जे मायक्रोफेजेस लायपेज असतं ते वरची लेअर असतं त्याला ते मऊ करतं। मऊ केल्यानंतर जे आपले सेल असतात न्यूट्रोफिल आणि मॅक्रोफेजेसवाले, ते त्यांना मग खाऊन टाकतात, म्हणजेच मारून टाकतात। जसे की उदाहरणार्थ टीबीचे बॅक्टेरिया असतात, हे खूप पॉवरफुल असतात, मग ते मॅक्रोफेजेस लायपेजवाले फॅट्स त्यांना पचवेल आणि नंतर हा सेल त्यांना खाऊन टाकतील। तसेच आम्ही मोफत सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यावर मोफत श्वास क्लिनिक द्वारे न्यूट्रिशन थेरपी द्वारे फक्त न्यूट्रिशन डाईट देऊन उपचार केला जातो। आमचे श्वास क्लिनिक गंजाड येथे आहे आणि दुसरं श्वास क्लिनिक हे डहाणू येथे आहे। माहितीबद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील किंवा काही ह्यापुढे तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल किंवा ही जी मी माहिती दिली आहे ह्यामध्ये काही चुकीचे आहे का हे तुम्हाला सांगायचे असेल तर तुम्ही कमेंट करा, कमेंट ते शेअर करा, नंतर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे।